माझ्या माता बहिणींच्या टाळ्या झाल्या पाहिजेत हात वरती करून. क्या बात आहे. येणा माई ग माझ्या सुद्धा माझ्या सुद्धा आतापर्यंत माझी देवावरती श्रद्धा होती पण एवढी नव्हती. पण जसं मी आमच्या पप्पांचं गाणं ऐकते तसं मला तिथं येणामाई दिसली आणि ते गाणं ऐकून ऐकून माझ्या मनात बसली. त्यामुळे म्हणायचंय काय, पाहिलं तुला ग
वाजवायच्यात हात वरती करून. कुणाकुणाला त्यांची गाणी आवडतात? वा छान. पाहिलं तुला ग घावलं मला ग तू भेटली चंदनाच्या गीताला येणं मायेला आता वाज बरोबर सगळ्यांनी गायचंय. इथं कोण कोण येडा व्हायचे बघते? नाथबाबांच्या कोण कोण बघते? क्या बात आहे. आता येडा व्हायसाठी पण किंवा नाथबाबांसाठी सगळ्यांनी एकदा गायचंय. नाथ बाबा तुम्ही काय म्हणायचंय? माझ्या सुद्धा धरकी हाताला नाथ बाबा सुद्धा धरकी हाताला. कुणा कुणाला वाटतं नाथ बाबांनी आपल्या जीवनाचं कल्याण करावं? अगं म्हणा ना नाथ बाबा हा माझ्या सुद्धा धरकी हाताला. तुमचा आवाजच येत नाही. हॅलो हॅलो बघा पोरगी माझी एवढी जीव तोडून गळा तोडून बेंबीच्या देटापासून म्हणती जर तुम्ही नाथबाबांना आता इथं बसून आवाज दिलात तरच तुमच्या हाकेला नाथबाबा धावणार आहे. पोरगी काय म्हणल की नाथ बाबा र तुम्ही म्हणायचं माझ्या सुद्धा धरकी हाताला. जर तुम्ही म्हणलात धरकी हाताला तर तुमच्या हाताला धरल्याशिवाय नाथबाबा राहणार नाही. बघा म्हणा नाथ बाबा ज्यांनी ज्यांनी म्हणले त्यांचं प्रत्येकाचं दुःख दूर झालं. ज्यांनी ज्यांनी म्हणले त्यांचं दुःख निघून गेलं. कुणाकड? जे म्हणले नाही त्यांच्याकड. नीट लक्षात घ्या. परत माझी पोरगी म्हणाल तुम्ही पण म्हणायचं नीट. तुम्ही जर नाथबाबांना आवाज दिलात तर नाथबाबा तुमच्या हाकेला धावल्याशिवाय राहणार नाही. परत पोरगी म्हणाल सगळ्यांनी लक्षात ठेवा. चला नाथ बाबा वा क्या बात आहे. गडी माणसांना उपास आहे काय? हा हा